सुप्रभात, नमस्कार. गेल्या भागामध्ये सर्वांठाई मीच तरी मी चुकून असं आपण चराचर विश्वात्मक स्वरूप त्याची अनुभूती कशी घेतात कबीर हे बघितलं. आजच्या भागामध्ये पुन्हा दोन तऱ्हेची पदं आहेत. एक असं की समजलं तरी माणसं उमजून घेत नाहीत आणि उगाचच भेदाभेदांमध्ये पडून माझं तुझं करत बसतात, वरिष्ठ कनिष्ठ करत बसतात. याविषयीचा थोडासा खेद आणि याविषयीची जाण देणं अशा तऱ्हेची पहिली दोन पदं आहेत. ज्या गैरसमजुती असतात मोक्ष, मुक्ती, स्वर्ग, नरक इत्यादी विषयीच्या, त्याविषयीही ह्या भागामधली पदं आपल्याला एक वेगळी दृष्टी देतात. तर 51वं पद आपण हिंदीतून आहे का? लोका जानी न भूलो भाई, खालिक खलक खलक में खालिक, सब घट रह्यो समाई. अल्लाह एके नूर उपनाया, ताकि कैसी नींदा. ता नूर थे सब जग किया, कौन भला कौन मंदा. ता अल्लाह की गति नहीं जानी, गुरु गुड़ दिया मीठा. कहे कबीर मैं पूरा पाया, सब घटी साहिब दीठा. आपण नेहमी चर्चेमध्ये ऐकत असेल की कबीर हे एकमात्र संत असे होते ज्यांनी विविध धर्मांच्या मधलाही अभेद अनेक पदांमधून समजावला. त्यांचं बाळपण आणि तारुण्य मुसलमान संस्कारांमध्ये गेलं आणि त्यांची दीक्षा जी काय झाली असेल ती मात्र हिंदू असावी असा तर्क आहे. पण कबीर स्वतः या हिंदू आणि मुसलमान या भेदाच्या पूर्ण त्यापासून वेगळे आणि स्वायत्त कसे होत गेले ते आपल्याला या पदांमधनं बघायला मिळतं. इथे या पदामध्ये ते तेच म्हणतायत की जर ईश्वरानेच सर्वांना निर्माण केलं आहे तर हा चांगला तो वाईट, हा हिंदू म्हणून श्रेष्ठ हा मुसलमान म्हणून कनिष्ठ, अशा तऱ्हेचं असूच शकत नाही कुठल्याही तऱ्हेने जग. तर या ज्या आपण भ्रामक समजुती निर्माण केल्या त्या आपल्या आपणच दूर केल्या पाहिजेत. म्हणून ऐका मराठीमध्ये. जाणूनही बनू नका जाण, जाणूनही बनू नका जाण, शून्य तो आणि त्यातच शून्य. अल्लाने उजळीला प्रकाश, निंदा त्याची कैशी. अल्लाने उजळीला प्रकाश, निंदा त्याची कैशी. त्या ज्योतीने उजळे जगत, भली बुरी ती होय कशी. त्या अल्लाची गती उमजे ना, गुरुप्रसाद गोडच असतो. कबीर म्हणे लाभला मला, सर्वांतरी साहिब दिसतो. म्हणजे शून्य तो आणि त्यातच शून्य
हे आपण गेल्या वेळेस जिथे थांबलो होतो, पूर्णमिदं ते झालं. आपापल्या मतापंथांना चिकटून बसून फुकाची हमरी तुमरी करत आपण वेड पांघरून पेडगावला जात राहतो, हे किती गैर आहे. हे ज्याला पटलं त्याचं रामाशी किंवा अल्लाशी काय वाकडं असेल. समस्त भासमान वस्तुजात शून्यातूनच भासमान होतं आणि शून्यातच विराम पावतं. त्या स्वसंवेद्य स्वयंप्रकाशी तत्वाला अल्ला म्हटलं काय किंवा राम म्हटलं काय, त्यामध्ये काहीच फरक होणार नाही. म्हणून कबीर असं म्हणतात शेवटी की मैं पूरा पाया. पूर्णपणे ईश्वर तत्वाची जाण आली की सर्वांतरी साहिब दिसतो. मग तो हिंदूही नसतो, मुसलमानही नसतो किंवा कुठल्याही तऱ्हेचं भेदाभेद वरिष्ठ कनिष्ठ असे त्यामध्ये संभवतच नाहीत. कुणाचीही निंदा, कुणालाही कमी लेखणं हे अशक्यच आहे. आता पुढच्या पदामध्ये कबीर वैकुंठ या कल्पनेविषयी बोलतात. आपण म्हणतो की पुण्यवान आत्मे वैकुंठामध्ये निवास करतात. म्हणजे वैकुंठ म्हणजे कुठलं तरी एक अतिशय सुंदर हिल स्टेशन वगैरे असावं, अशा तऱ्हेने आपण त्याची चर्चा करतो. ते किती फोल आहे ते या पुढच्या पदामध्ये 52व्या पदामध्ये कबीर सांगतात. ते देवाशीच बोलतायत यामध्ये आणि देवाला म्हणतात की वैकुंठाला म्हणजे तुम्हाला कुठे नेशील? की काही वेगळं वैकुंठ नावाची डेस्टिनेशन ठिकाण आहे का? पहा, राम मोही तारी कहां लई जय हो, सो वैकुंठ कहो धूं कैसा, करी पसावो मोही दई हो, जे मेरे जीव दोई जानत हो, तो मोही मुकति बताओ, एक मेक रमी रया सबनी में, तो काहे भरमाओ, तारण तिरण तबै लग कहिए, जब लग तत ना जाना, एक राम देखा सबहिन में, कहे कबीर मन माना. जो नित्य बोधामध्ये स्थित होऊन जातो, ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली असते, त्याला वैकुंठ, नरक, कुठल्या पापपुण्यांचे हिशेब वगैरे गोष्टी उरतच नाहीत. बघा मराठीमध्ये, रामा उद्धरून मज नेशिल कोठे, रामा उद्धरून मज नेशिल कोठे, कसे असे वैकुंठ, आणखी काय मिळे तेथे, जीव शिव असतील जरी, जीव शिव दो असतील तरी, द्यावी मजला मुक्ती. असता परस्परांच्या ठाई, कुठची मग दुर्गती, तत्व न उमगे तोवरीच की, तरणे आणिक तरणे, तत्व न उमगे तोवरीच की, तरणे अन तारणे, एक राम सर्वांतरी कबीरा, अधिक काय जाणणे. किती ठामपणे कबीर सांगतात की तत्व उमगलेलं नसेल तोवरच तरणारा आणि तारणारा हे दोन भासतात. म्हणून ते विचारतायत रामाला की माझा उद्धार कसा काय तू करणार आहेस? जर मी तुझ्यातच सामावलेला आहे तर आणखीन वेगळा उद्धार तो काय असणार आहे? सद्गती दुर्गती असं द्वंद्वच संपलं तर चुकणं सवरणं पण संपतच. जो कधी कधी चूक आणि कधी कधी बरोबर असतो तो साधक, आणि जो नेहमी बरोबरच असतो तो सिद्ध, असं आपल्याला गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय.
त्याचं हेच मर्म आहे की साधक अवस्थेमध्ये आपलं द्वैत संपलेलं नसतं, त्यामुळे उपासक आणि उपास्य वेगळे भासतात. जे सिद्ध दशेला प्राप्त होतात ते चैतन्य रूप होतात. जर जीव आणि शिव एकरूप झाले तर ती सायुज्य मुक्तीच नाही का? यासाठी कबीर रामाला विचारतायत की आपण तू पण एकच आहोत, मग आणखीन काय मिळवायचं बाकी राहिलं? वैकुंठ ते वेगळं कुठेच उरलं? ते म्हणतायत तसा एक राम सर्वांतरी कबीरा, अधिक काय जाणणे, असा बोध आपल्यालाही घडावा ही गुरुचरणी आपण प्रार्थना करूया. आता यापुढची 3 पद छोटी छोटी ती आपल्याला अद्वैत म्हणजे काय हे अतिशय सुगमपणाने उलगडून सांगतात. अगदी साध्या साध्या रोजच्या दृष्टांतांनी अद्वैतासारखा गहन विषय कबीर नेमकेपणाने समजावून देतात. बघा हिंदीमध्ये पद 53. सोहम हंसा एक समान, काया के गुण आनही आन. माटी एक सकल संसारा, बहुविधी भांडे गढे कुंभारा. पंचवरन 10 दुहिये गाई, एक दूध देखो पति आई. कहे कबीर संसा करी दूरी, त्रिभुवन नाथ रहा भरपूरी. मराठीत ऐका. सोहम हंस एक समान, कायेचे गुण असती भिन्न. सोहम हंस एक समान, कायेचे गुण असती भिन्न. असते जगती एकच माती, आकार विविध कुंभार बनविती. रंग 5 जरी 10 गायींचे, एक रंगी हो दूध तयांचे. कबीर म्हणे शंकाच नको हो, त्रिभुवनी भरुनी नाथ राहतो. आपल्याला गदी माडगुळकरांच्या विठ्ठला तू वेडा कुंभार ची आठवण या पदामध्ये होईल. पण हे पद कबीरांनी त्यांच्या किमान 600 वर्ष आधी लिहिलं आहे, गायलेलं आहे. एकाच मातीचे विविध आकार घडवणारा किंवा काळ्या, कबऱ्या, भुऱ्या, तांबड्या, ढवळ्या अशा सर्व गायींच्या आचळात एकच एक शुभ्र पांढरं दूध भरणारा जो करता करविता ईश्वर आहे, तोच जळी स्थळी काष्ठी पाषाणी नांदत असतो. रूप जरी भिन्न असली तरी चैतन्य सर्वत्र एकच एक असतं. या असलेपणाखेरीज सगळं विश्व शून्य, निराकार, निश्चल आणि म्हणून अनुभवातीत ठरेल. आपण ते अनुभवतो ते केवळ ईश्वरी सत्तेच्या या असलेपणाच्या सानुकंपेमुळे संभवतं. आणि आपण मात्र देवाला भलतीकडे शोधत बसतो किंवा देवबीव सगळं झूट आहे अशा खुळ्या वल्गना करतो. पदाच्या पहिल्या ओळीमध्ये कबीर तत्वज्ञानातल्या एका महावाक्याचा, तत्वमसीचा अर्थ स्पष्ट करतात. हे महावाक्य सामवेदाच्या छांदोग्य उपनिषदामध्ये येतं. सोहम आणि हंस म्हणजे तो मी आहे किंवा मी तो आहे, हे अभिन्नत्वाने अनुभवणं. याचाच अर्थ तत् म्हणजे ते परमतत्व आणि त्वम म्हणजे तू हे एकच आहेत असा बोध गुरु शिष्याला करतो. शिष्याने ते श्रद्धायुक्तपणे ऐकून त्याचं मनन अनुशीलन करून समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणून अशा महावाक्यांना श्रवण वाक्य म्हणतात.
ईश्वर आणि त्याची सृष्टी वेगळेपणाने असूच शकत नाही. पाण्याच्या लाटा जशा पाण्या वेगळ्या दाखवताच येणार नाहीत, तशीच सर्व चराचर सृष्टी ईश्वराविना अनाथ निराधार होईल. भासमान लाटांना किंवा बुडबुड्यांना, फेसाला पाण्याचा आधार नसेल तर ते दिसणारच नाहीत. हे जसं किंवा जेवढं तर्कसंगत आहे तेवढंच आपल्याला हेही पटवून घेतलं पाहिजे की ईश्वरी सत्तेमुळेच संपूर्ण भासमान जगत हे भासत असतं. हे सत्तेचं सार्वत्रिक सार्वकालिक अस्तित्व समजून घेतलं पाहिजे. दृश्य जगत हा केवळ भास आहे असं आदि शंकराचार्यांनी दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये म्हटलंय. किंवा मंडूक उपनिषद स्वप्नातल्या गोष्टी स्वप्नात भोगल्या तरी जागेपणी या जशा लटक्या असल्याचं आपल्या लक्षात येतं, असं उदाहरण देऊन विवर्तवाद स्पष्ट करतात. म्हणजे जग सत्य नसूनही आपल्या अनुभवाला येतं, याचं काय कारण आहे याची मीमांसा किंवा सिद्धांत चर्चा हे दक्षिणामूर्ती स्तोत्र किंवा मंडूक उपनिषद करतं. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये 54व्या पदामध्ये कबीर हा सिद्धांत स्पष्ट करतात. तर 54वं पद आहे का हिंदीमध्ये. प्यारे राम मन ही मना, प्यारे राम मन ही मना, कासु कहूं कहन को नाही, दूसरा और जना, जो दर्पण प्रतिबिंब देखिए, आप लवासु सोई, संसो मिट्यो एक को एके, महाप्रलय जब होई, जो रिझाऊं तो महाकठिन है, बिन रिझये सब खोटी, कहे कबीर तरक दोई साधे, ताकी मती है मोठी. बघा मराठीमध्ये. लाडक्या रामच मनोमनी, लाडक्या रामच मनोमनी, आणिक काही बोलवेच ना, अन्य नसेच जनी. दर्पणी दिसते बिंब आपुले, तोच असे दुसरा, संशय प्रलयांतरी फिटे, मग एकच एक खरा. त्यात रमविणे महाकठीण, ना रमता उरते खोटे. जडमतीला कबीरा रे सुचती, द्वैत तर्क मोठे. तर्क अनुमान चर्चा यांच्या कितीही काथ्याकोट घातला तरीही जग खरं नाही हे पटवून घेणं आपल्याला जमत नाही. कारण कबीरांसारखी अनन्य रामरती लाभणं महाकठीण आहे. रामरतीची ती स्थिती अनिर्वाच्य किंवा यतो वाचा निवर्तन्ते असे असल्यामुळे शब्दातीत असते. म्हणून पदाच्या सुरुवातीला कबीर म्हणतात, आणिक काही बोलवेच ना. कितीही प्रकारे शब्दांनी सांगण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न केला तरी तो बोल ज्याचा त्यांनी निशब्दपणे घ्यायचा असतो. गुरुबोधाचं श्रवण मनन केल्याने आपल्याला जे अप्रत्यक्षपणाने कळतं त्याच्या पुढे जाऊन त्याचा निदिध्यास जडावा लागतो. त्या निजबोधामध्ये रममाण होणं अवघड आहे, म्हणून आपली द्वैत भावना संपत नाही. नित्य अनुभवाला येणारं आपल्या भोवतीचं जग खोटं कसं म्हणता येईल या विचाराने आपण अस्वस्थ होतो आणि त्यामुळे गुरूंना खोटं तर म्हणवत नाही, पण त्यांच्या उपदेशाचा खरेपणा आपल्याला जाणवत नाही अशा कात्रीत आपण सापडतो. गुरुबोधाचा यथार्थपणा जाणवून देण्यासाठी कबीर आरशाचा दृष्टांत देतात. आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसलं
तरी आपण त्या बिंबाला काही पावडर कुंकू लावत नाही. आपण स्वतःला पावडर लावली तरच ती बिंबामध्ये उमटेल. कारण बिंब हा भास आहे. बिंबाला स्वतंत्र कर्तृत्व नाही. आपण आपल्यालाच पाहत असतो. तरीही डावी बाजू प्रतिबिंबात उजवी वाटते. त्याप्रमाणे भासमान विश्व हे मिथ्या असतं. आरशासमोरून आपण दूर गेलो की ते बिंब आपल्या बरोबर येत नाही. म्हणजे खरे तर ते आणि आपण दोन नसतोच. बघणारा आणि दिसणारा जीव आणि जगत खरे तर दोन नसतात. पण आरशाप्रमाणे मध्ये येतं ते आपलं अज्ञान. त्यालाच वेदांती लोक माया म्हणतात. हे अज्ञानाचं पडळ दूर झालं तर आपल्याला सारं जगत रामरूप दिसेल. राम आणि आपण एकच आहोत हे उमगून येईल. अन्य एका साखीमध्ये कबीरांनी म्हटलंय, असूनही हृदयात आरसा दिसेन मुखडा त्यात, द्वैत मनीचे निमेल तेव्हा बघशील तू स्वतःस. पण अज्ञान दूर होणं, संशय निवृत्ती होणं सोपं नाही. गुरुबोधाच्या निधिध्यासाने द्वैतभाव मिटून जाण्यासाठी जडमतीला प्रज्ञेची धार यावी लागेल. ती प्रखर प्रज्ञा लाभली मग मात्र अद्वैताचा प्रत्यय येतो. तो या पुढच्या पदामध्ये ती स्थिती दिसून येते. त्या पदाकडे जाण्यापूर्वी मला पुन्हा रामदासांची आठवण झाली. मनाच्या श्लोकांमध्ये रामदास म्हणतात, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तिथे आटली सर्व साक्षी अवस्था, मना उन्मनी शब्द कुंठीत राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. दृश्य दर्शक हे द्वैत संपल्यावरच प्रत्येक अणुरेणूमध्ये रामच नांदत असतो ही अनुभूती येते. या अनुभूतीचा प्रत्यय कबीर 55व्या पदात असा म्हणतात. पद हिंदीतून आहे का? हम तो एक एक करी जाना, दोई कहे तिन्ही को दो जग, जिन नाही न पहिचाना. एक ही पवन एक ही पानी, एक ज्योति संसारा, एक ही खाक घड़ सब भांडे, एक ही सिरजनहारा. जैसे बाढ़ी काष्ट ही कटे, अमिनी न काटे कोई, अग्नि न काटे कोई, सब घटी अंतरी तू ही व्यापक, धरे स्वरूपे सोई. माया मोहे अर्थ देखी करी, काहे को गर्भाना, निर्भय भया कछु नहीं व्यापे, कबीर कहे दीवाना. मराठीतून आहे का? आम्हाला एकच एक कळे, आम्हाला एकच एक कळे, म्हणत असती दोन तीन, त्या काही ना कळे. एकच वारा एकच पाणी, एकच ज्योती जगती, एकच स्रष्टा विभिन्न पात्रे, परी एकची माती. वाढ तोडती तरुची, परी तो अग्नी कुणी तोडीना. विभिन्न रूपे धरसी व्यापका, त्यात बसशी तूच ना. चित्त लोभ माया मोहाने, भावे कशास दीन. वित्त लोभ माया मोहाने, भावे कशास दीन. भय निव्याप वेड्या कबीराचे, सुटले तेहीन. किती सरळ पद आहे, पण ते नोंदवीत असलेला प्रत्यय मात्र अतिशय दुर्लभ, अतिशय दुर्मिळ आहे. अखिल चराचरातील एकच एक असलेपणाचा अक्षुण्ण अविभाज्य चैतन्याचा बोल घडवून घ्यायचा, त्यासाठी अखंड निधिध्यासच असायला हवा. त्या समाधी अवस्थेमध्येच असा बोध शक्य आहे.
भक्त आणि भगवंत हे द्वैत समाधीमध्ये उरत नाही. कबीर निरंतर सहज समाधी भोगत असल्यामुळे ते जगाच्या मायालोभांपासून पूर्णपणे मुक्त झाले, निर्भय झाले. त्यांना विविध तत्वज्ञान ज्या एका तत्वाची विवंचना करतात, ते तत्व अत्र तत्र सर्वत्र नांदत असल्याचा प्रत्यय आला. घाट वेगवेगळे असले तरी माती एकच. जरा मरण उत्पत्ती स्थिती लयचक्र फिरत राहिलं तरी त्यातला चैतन्याचा स्फुल्लिंग अग्नी एकच एक अविच्छिन्न आहे, हे त्यांना उमगलं. म्हणून सर्व व्यापताप संपून ते रामरूप झाले. त्यांचा अद्वैत बोध स्थिर झाला. हा बोध ज्याचा त्यालाच व्हावा लागतो, हे कबीरांनी अनेकदा सांगितलंय. तरीही अवतीभोवतीच्या लोकांची सुखासाठी चाललेली धडपड आणि परमार्थाविषयीच्या त्यांच्या भ्रामक समजुती पाहत असल्यामुळे त्यांनी सकरुणपणे आपले हे सारे अनुभव नोंदवले आहेत. त्या खुणा ओळखून त्यांना अनुसरून आपणही आपली ओळख करून घ्यायची आहे. आज इथेच थांबूया. नमस्ते.